In the first part, we have seen that a passenger enters in the lift and he is thrown away out of the lift because he rudely says stop, doesn't use the words like please on the demand of the liftman. And because the liftman throws the passenger out, he is punished. The writer here says that the law is not wrong here. The problem lies is for discourtesy, there is no such legal punishment. If a person threatens me or poses some physical attack on me, there is legal provision to retaliate. Okay, I can knock him down. But for ill manner, for rude behavior, though such behaviors damage our inner heart, still there is no such legal punishment for the discourtesy. Now the later part. This does not mean that the damages are negligible. Which damages? The damages which the ill manners, rude behaviors impose upon our inner self. Okay, such damages, जे damages आपल्या मनावरती घाव करतात, हे damages negligible नाही. These are not negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins, for which he could have got a legal redress. This does not mean that the damage are negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing. It is probable, हे शक्य आहे की लिफ्टमनला हे जरा जास्ती मनाला लागलं, that what he regarded as a slur, insult. Slur means insult. त्याला ही त्याची सोशल स्टँडिंगवरती, त्याच्या समाजातलं जे काही स्थान आहे, त्याचा जो मान आहे, त्याचं जे काही नाव आहे, त्याला इन्सल्टिंग वाटलं. असं कोणीतरी पॅसेंजरने आहे ना रूडली त्याला म्हणले टॉप, म्हणजे त्याला वाटलं आपली काही किंमतच नाही. ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शीन्स. त्याच्या शीनवरती समजा कोणी किक मारली असती तर त्याला जेवढ्या वेदना झाल्या असत्या, तो जितका हर्ट झाला असता त्याच्यापेक्षा जास्ती हर्ट लिफ्टमननी त्याला रूडली ट्रीट केल्यामुळे त्याला जरा जास्ती वाईट वाटलं, जास्ती वेदना झाल्या. यु नो शिन, SHIN हा शब्द आला आहे. शिन माहिती आहे का तुम्हाला? हा घोटण्याच्या खालचा जो भाग आहे पायाचा, जो मागचा भाग असतो त्याला आपण काफ म्हणतो, आणि जो समोरचा हाडाचा भाग असतो ना, कडक भाग असतो, त्याला शिन म्हणतात. त्या शिनवरती जर कोणी किक मारली असती तर परवडलं असतं, त्या म्हणजे त्यांनी मान्य केलं असतं एखाद्या वेळेला. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, जर शिनवरती कोणी किक मारली असती फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस मोबदला, कॉम्पेन्सेशन है ना, लीगल न्याया किंवा कायद्यानुसार त्याला कॉम्पेन्सेशन मोबदला मिळाला असता. पण त्याला कोणी टाकून बोललं, त्याच्याबद्दल समोरच्याने रूडली बिहेव केलं, त्याच्याबद्दल तर त्याला कुठलं लिगल तर रिड्रेस नाहीच नाही, उलट पनिशमेंट मिळाली.
कळलं वाक्य? पुन्हा एकदा. इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्टमन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ड. हा जास्ती ॲक्युटली हर्ड झाला होता बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. का बरं? त्याला ते आपल्या सामाजिक त्याचं जे स्थान होतं त्याला कुठेतरी धक्का लागल्यासारखं वाटलं. कशापेक्षा? दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. त्याच्या शिनवर जर कोणी किक मारली असती तर त्याला तितकं वाईट वाटलं नसतं कदाचित, कारण यासाठी त्याला लिगल कॉम्पेन्सेशन मिळालं असतं. ठीक आहे ना? आणि दुसरी गोष्ट, द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे बट द पेन ऑफ अ वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट और आवर व्हॅनिटी मे पॉयझन अ होल डे. हा मुख्य फरक आहे. अ पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स, आपल्या शिनवरती जर कोणी किक मारली तर त्याच्यातून होणारा जो पेन आहे, द पेन ऑफ अ वुंड हा पासेस अवे. शिनवरती जर कोणी मारलं तर इट पासेस अवे, तो चालला जाईल थोड्या वेळाने. बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट, आपल्या सेल्फ रिस्पेक्टवरती कोणी जर घाव केला असेल, कोणी जर जखम केली असेल, किंवा आपल्या व्हॅनिटी म्हणजे आपल्या प्राईडवरती, आपल्या अभिमानावरती, मानावरती जर कोणी घाव केला असेल, त्याला जर कोणी हार्म केलं असेल तर अख्खा दिवस फॉर द होल डे इट पॉयझन्स. आपलं मन स्थिर राहत नाही, त्याचा विचार करत राहतो. आय कॅन इमॅजिन that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. Equilibrium means balance of his mind. Brooding means to think deeply over the same thing, especially a negative thing, brood over. Okay. I can imagine, जरा ही लाईन किंवा हे वाक्य करेक्ट पहा. I can imagine that liftman denied a relief of throwing the author of his wound. The author of his wound, त्याला घाव करणारा ऑथर. कोण होता त्याला घाव करणारा? तो पॅसेंजर, लिफ्टमध्ये चढणारा. त्या पॅसेंजरनं म्हणतं त्यांनी शब्द कोणता वापरला? द ऑथर ऑफ हिज वुंड मीन्स पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आय कॅन इमॅजिन, हा रायटर म्हणतो, मी जरा इमॅजिन करू शकतो दॅट द लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ. लिफ्टमॅननी डिनाय केलं रिलीफ ऑफ थ्रोईंग द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, है ना. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आर. हां, जवळपास 1 तासपर्यंत किंवा खूप वेळपर्यंत त्यांनी त्या गोष्टीचा विचार करत राहिला. विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग, सायंकाळच्या वेळेला आपल्या बायकोला जेव्हा तो भेटेल, ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. त्याचं इक्विलिब्रियम, मनाचं संतुलन एक रिस्टोर केव्हा होईल? जेव्हा तो आपली ही जी भडास आहे मनातली, ही आपल्या बायकोवरती तो भाड बोलेल, तेव्हा पुढं जाऊन त्याला ते शांत होईल. म्हणजे समोरच्या लिफ्टमननी जे त्याला पॉयझन केलं, जे त्याला वुंड पोचवली, ही वुंड पहा किती लांबपर्यंत गेली. तो सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहिला. त्याने लिफ्टमनला बाहेर फेकलं तेव्हा त्याच्यामुळे त्याला पनिशमेंट झाली. याच्यावरती उपाय तोच आहे, जेव्हा तो घरी जाईल सायंकाळच्या वेळेला आणि बायकोवरती ताड बोलेल आणि काहीतरी चिडून बोलेल, तेव्हा जाऊन थोडं थंड वाटेल त्याच्या मनाला. तोपर्यंत आतून तो अस्वस्थ राहील. इतका लॉंग इम्पॅक्ट समोरच्या पॅसेंजरनी, लिफ्टमधल्या पॅसेंजरनी आपल्या रूढ बोलण्यानी लिफ्टमनवरती केला आहे. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग, हा वर्ड पहा, कॅचिंग मीन्स इन्फेक्शस. इन्फेक्शन ज्याच्यामुळे होते ते कॅचिंग, हा ना, लागण होते, रोगाची लागण, त्याला म्हणतात कॅचिंग. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. बॅड टेम्पर आणि बॅड मॅनर इतक्या फास्ट लागण करतो ना, एकाची दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला, की याच्यासारखी लागण फार कमी गोष्टी करतात, है ना. बरोबर एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत, दुसऱ्या माणसापासून तिसऱ्या माणसापर्यंत अशी लागण होते. कशामुळे? फक्त बॅड टेम्परमुळे किंवा बॅड मॅनर्समुळे. एक छोटंसं तर हे एक्झाम्पल त्याने सांगितलं
की वेन सर अँथनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. कळलं? अशी ही लागण होऊन जाते. एक सर अँथनी ॲब्सोल्यूट हा बॉस असेल, यांनी बुली करणे म्हणजे टाकून बोलणे, हेटाळणी करणे, ओके, ठीक आहे ना, किंवा थ्रेटन करणे, धमकी देणे. या सर अँथनी ॲब्सोल्यूटनी ही थ्रेटन्ड कॅप्टन ॲब्सोल्यूट, त्याच्या सबऑर्डिनेटला तो रागावला, त्याची हेटाळणी केली, इल मॅनरनी ट्रीट केलं त्याला. त्याच्यामुळं काय झालं, ह्या कॅप्टन ॲब्सोल्यूटनी मीन्स हा लॅटर म्हणजे नंतरचा, म्हणजे कोण, कॅप्टन ॲब्सोल्यूट. दिस कॅप्टन ॲब्सोल्यूट वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन फॅग. त्याचा जो माणूस होता, सर्वंट होता फॅग, त्या फॅगवरती तो बरसला. वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स, तो फॅग मग खालच्या मजल्यावरती आला. अँड द पेज बॉय, त्यांनी जो पेज बॉय होता त्याला पुन्हा लात मारली. म्हणजे एका माणसाची लागण दुसऱ्या माणसाला, दुसऱ्याची तिसऱ्याला. आजच्या परिस्थितीमध्ये जशी कोरोनाची लागण होऊन राहिली ना, एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला भर अशी लागण होते, तशी लागण कोरोनासारखी बॅड टेम्पर आणि बॅड मॅनर्सची होते. पहा, एका माणसापासून दुसऱ्या माणसाला. एका माणसाने जर दुसऱ्या माणसाला इल ट्रीट केलं तर तो दुसरा माणूस आत अस्वस्थ होतो आणि त्याची भडास तो दुसऱ्यावरती काढतो. जसं आधीच्या वक्तमध्ये हा लिफ्टमन अस्वस्थ राहील आणि जेव्हा तो घरी जाईल डेफिनेटली तो त्याच्या बायकोला काहीतरी सुनावेल. कळलं? Probably the man who said a top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him, because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. Now look the chain. एक माणूस दुसऱ्याला कसा इन्फेक्शस करतो याची ही चेन पहा. काय घडलं असेल त्या लिफ्टमॅनच्या बाबतीत? व्हॉट वुड हॅव हॅपन्ड? प्रॉब्ली दिस मॅन पॅसेंजर हू सेड अ टॉप, ज्याने टॉप म्हटलं ना रागात किंवा रूडली त्या लिफ्टमनला, टू द लिफ्टमन, वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम. या माणसाने आपल्या ऑफिसमध्ये आपल्या बॉसला, त्याच्या एम्प्लॉयरला गुड मॉर्निंग म्हटलं नसेल म्हणून त्याला झापलं असेल. त्याच्या बॉसने या माणसाला झापलं असेल. आता बिकॉज आता साधं गुड मॉर्निंग म्हटलं नाही म्हणून त्याला झापलं, म्हणजे तो सुद्धा इल टेम्पर्ड असेल, त्याचं पण मस्तक सणकलेलं असेल. बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. तो जो बॉस होता त्या बॉसला सुद्धा ब्रेकफास्टच्या वेळेला त्याच्या बायकोनी काही बोलली असेल ती बाई, त्याची बायको. हा शब्द पहा, मोठा मस्त शब्द आहे, हेनपेक्ड स्पेशली हजबंड्सला लावतात. हेनपेक्ड हजबंड. कोणता हजबंड? जो आपल्या बायकोच्या क्लचेसमध्ये आहे. एखादी बायको जेव्हा आपल्या नवऱ्याला बिलकुल आपल्या मुठ्ठीत बांधून ठेवते ना, त्या नवऱ्याला म्हणतात हेनपेक्ड. आपल्या बायकोच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, तो आहे हेनपेक्ड. असंच झालं ह्या बॉसच्या बाबतीत. त्याच्या बायकोनी ब्रेकफास्टच्या वेळेला त्याला हेनपेक्ड केलं, म्हणजे काही टाकून बोलली आणि तो उलटून बोलू शकलो नाही. मग बोलणार कोणाला? सापडला हा एम्प्लॉयर, तो माणूस ज्याने टॉप असं रूडली म्हटलं. ठीक आहे, म्हणजे बायकोचं बोलणं खाल्लं बॉसनी, त्याच्यामुळं बॉसनी झापलं त्या माणसाला आणि त्याच्यानंतर त्या माणसाने रूड बिहेवियर केलं लिफ्टमनसोबत. आली की नाही चेन? आता ही बायको पण अशी का तापली पहा. टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलंट. ह्या बायकोशी तिच्या घरचा जो कुक आहे तो इन्सोलंट वागला, रूड वागला. बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. हा कुक असा का वागला? कारण त्याची जी हाऊसमेड होती, तिथे काम करणारी जी बाई होती, तिनं त्याला उलट उत्तर दिलं. अपेक्षित नाही आहे, कारण कुक म्हटल्यानंतर थोडा बॉस किचनचा, आणि ती असणारी मोलकरीण जर उलटून बोलत असेल तर त्याला थोडंसं
भयंकर वाईट वाटलं असेल, त्याच्यामुळे तो तापला. हां, मग तो तापला, कुक तापला, म्हणून त्या कुकने रूड बिहेवियर केलं ह्या बायकोसोबत, या बॉसच्या बायकोसोबत. त्याच्यामुळे ती बायको तापली बॉसची. बॉसची बायको तापली म्हणून ती काही बाई आपल्या नवऱ्याला बोलली. नवऱ्याला बोलली म्हणजेच बॉसला बोलली, म्हणजेच बॉस ऑफिसमध्ये या माणसाला झापलं. है ना. आणि हा माणूस तापून जेव्हा लिफ्टमध्ये घुसला तेव्हा असाच रूड बिहेवियर केलं लिफ्टमनसोबत, आणि लिफ्टमननी परत टपाल पाठवली त्या लिफ्टच्या बाहेर, केक. आणि पनिशमेंट कोणाला मिळालं शेवटी? लिफ्टमॅनला. पहिला कोरोना. असा कोरोना एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत लागण केला. हा कशाचा कोरोना? दिस इज अ कोरोना ऑफ इल मॅनर. दिस इज अ कोरोना ऑफ डिस्कर्टसी. रायटर म्हणतो, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ ऑर इल ह्युमर्स. आपण आपल्या जगाला, अवतीभोवतीच्या जगाला फार इन्फेक्ट करून टाकतो. शब्द माहिती आहे का? इन्फेक्ट करणे. एखादा रोग इन्फेक्ट करत असतो आपल्या परिसराला, माहिती ना. असं आपल्या इल ह्युमर्सनी आपण आपल्या अवतीभोवतीच्या जगाला फार इन्फेक्ट करून टाकतो. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोर to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. एका वर्षामध्ये जेवढे क्राईम्स होतात ना आपल्या जनरल लाईफमध्ये, त्याच्यापेक्षा जास्ती क्राईम जर कशामुळे घडत असतील, मॅक्सिमम क्राईम्स कशामुळे घडत असतील, तर ते घडतात बॅड मॅनर्समुळं. लक्षात घ्या याची व्याप्ती. लुक द स्कोप ऑफ दिस बॅड मॅनर्स, हाऊ फार इट रिचेस इन द क्राईम वर्ल्ड. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. For one wife, एक बायको ज्या वेळेला आपल्या अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड, तो माणूस अदरवाईज चांगला असतो, पण कधी कधी एखाद्या वेळेला असं होतं की त्याच्याकडून मारपीट होते त्या बायकोला. ब्लॅक आहे, ब्लॅक आहे माहिती आहे, कळतं ब्लॅक आहे. जेव्हा जोरात ठोसा मारला की त्याचा ब्लॅक टिंट असा उमटतो इथे, असं रंग ब्लॅक होऊन जातो, त्याचा काळा निळा होऊन जातो. ओके, दॅट इज ब्लॅक आय. मीन्स रिसीव अ फिस्टफुल ब्लो, एक जोरदार ठोसा लगावणे, आणि त्याच्यामुळे जे होतं तो ब्लॅक आहे. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड. एक चांगल्या मनाचा हजबंडसुद्धा कधी कधी आपल्या बायकोला मारपीट करू शकतो. तर बाकी तर तिकडे शेकडो लोक आहेत जे या मोरॉस टेम्परच्या छत्रछायाखाली आहेत. मोरॉस टेम्पर, बॅड टेम्पर, ओके, अनहॅपी टेम्पर. टेम्पर द कंडिशन ऑफ माइंड. एखाद्याला ह्या अनहॅपी कंडिशनमुळे माइंडच्या कितीतरी लोक मार्टीर होतात, शहीद होतात, है ना. शहीद म्हणजे एकदम मरत नाहीत, पण बळी पडतात ह्या टेम्परला. कळलं का हे वाक्य? पुन्हा, फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड, देर आर 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. है ना. प्रत्येक ठिकाणी लॉ आपल्या प्रोटेक्शनला नाही येऊ शकत ना. ठीक आहे ना. लॉ कुठे कुठे येईल? आपल्या प्रायव्हेट गोष्टीमध्ये पण येईल का? घरात येईल का? नवरा बायकोसोबत भांडला, बायको नवऱ्यासोबत भांडली किंवा काहीतरी टाकून बोलली, ठीक आहे ना, या ठिकाणी लॉ येईल का? या ठिकाणी लॉची अपेक्षा आहे का? कुठं येईल तो? सो ऑल द सेम, द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ ऑर प्रायव्हेट मॅनर्स. नो डेकेलॉग कुड ना 10 कमांडमेंट्स. बायबलमध्ये 10 कमांडमेंट सांगितलेले आहेत की माणसाने कसं आयुष्य जगावं, त्याचे 10 कमांडमेंट सांगितलेले आहेत की असं जगू नये, असं करू नये, तसं करू नये, है ना. नो असं कुठलंही कमांडमेंट बायबलमधलं किंवा कुठल्याही धर्मग्रंथामधलं, नो डेकेलॉग कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न्ड ऑर सोशल सिव्हिलिटीज ऑर स्पीच, द टिल्ट ऑफ ऑर आयब्रोज अँड ऑल ऑर मूड्स अँड मॅनर्स, है ना.
आपल्या इल मॅनर्समुळं, आपल्या रूड स्पीचमुळं, इवन आपल्या आयब्रोज कधी कधी अशा टिल्ट होऊन जातात रागामुळे, त्यामुळे जे काही ऑफेन्सेस घडतात या ऑफेन्सेसला कुठल्याही धर्मग्रंथामधले कुठलीही शिकवण कव्हर करू शकत नाही. कुठलाही कोर्ससुद्धा याला ॲडमिनिस्टर करू शकत नाही. ठीक आहे ना, बिकॉज दे आर टोटली प्रायव्हेट मॅटर्स अँड देअर शेड्स आर मेनी. एखाद्या वेळेला आपल्या बोलण्याचा टोन जरी बिघडला ना तरी समोरचा हर्ट होतो. मग ह्याच्यासाठी लॉ धावत येईल का? सो इट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द लॉ. It is not even under the control of any religion or the teaching of any religion to govern or to control these offenses which are done, which are committed due to ill behaviors or ill manners. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. Because law puts the liftman in wrong. Whatever he has created is not legal. So we are bound, we are forced to endorse it, to accept it, the verdict, whatever the judgment has been given against the liftman. बरोबर ना? लिफ्टमॅनच्या अगेन्स्ट जे काही लीगल पनिशमेंट दिल्या गेली ती आपल्याला एंडोर्स करावीच लागेल. बट मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. पण बऱ्याच लोकांना त्या लिफ्टमॅनच्या बाबतीत सिम्पथी जरूर असेल. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. It is true that there is no law. हे बरोबर आहे की आपल्याला प्लीज म्हणायला कोणी कॉम्पेल करू शकत नाही, कोणी फोर्स करू शकत नाही, कुठलाच लॉ नाही, हे खरं आहे. बट देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ विच एन्जॉईन्स अस टू बी सिव्हिल. कुठल्याही लॉपेक्षा, आजच्या कुठल्याही लॉपेक्षा जो लॉ आपल्याला एन्जॉईन करणं म्हणजे एखादा ॲडवाईस मोठा स्ट्रिक्टली सांगणे, इम्प्लिमेंट करायला भाग पाडणे. एखादा लॉ, आजचा लॉ आपल्याला सिव्हिल बनायसाठी है ना, बनायसाठी बाध्य करत असेल, स्ट्रॉंग ॲडवाईस करत असेल. पण या लॉपेक्षाही आधीची आपली सोशल प्रॅक्टिस, आपल्या ज्या सामाजिक प्रॅक्टिसेस आहेत, काही प्रथा आहेत, काही परंपरा आहेत, त्या आपल्याला आधीपासून खूप जुन्यात बरं त्या आधीपासून सांगतात की आपण बोलताना सभ्यपणे बोलावं. लॉ नंतर आहे, पण आपल्या सामाजिक जाणीवा आधीच सुधारलेल्या होत्या, त्या आपल्याला सांगत होत्या आणि त्या सॅक्रेड पण आहेत, पूज्य आहेत है ना, वर्थ टू बी वर्शिप्ड. त्यात सांगत होत्या. त्या आधीपासून आपली समाज मान्यता अशी आहे की आपण सभ्यपणे बोलावं. प्लीज, अगदी प्लीजच नाही, पण त्या भाषेमध्ये जो कुठला सभ्य बोलायचा शब्द असेल किंवा सभ्य बोलायची रीत असेल ती आपण वापरावी माणसामध्ये आपण वावरत असताना. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस है ना. आणि पहिली रिक्वायरमेंट सिव्हिलिटीची, एका चांगल्या हंबल बिहेवियरची जर कुठली पहिली रिक्वायरमेंट असेल तर ती आहे, आपण कोणतीही सेवा जर मिळत असेल किंवा सेवा जर आपण मागत असू तर आपण ती ॲक्नॉलेज केली पाहिजे ना. वी हॅव टू शो दॅट या इट्स ट्रू. ॲक्नॉलेज मीन्स टू शो समथिंग दॅट या वी आर ॲक्सेप्टिंग इट ॲज अ ट्रू. वी शुड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. कुठलीही सेवा जर आपल्याला मिळत असेल तर त्याला आपण ॲक्नॉलेज करायला पाहिजे ना. जर आपल्याला सेवा मिळाली असेल तर आपण थँक्यू बोलावं. जर आपल्याला सेवा पाहिजे असेल तर आपल्याला प्लीज म्हणावं लागेल. असे शब्द आपण वापरावे. ही पहिली रिक्वायरमेंट आहे कुठली सिव्हिलिटीची. प्लीज अँड थँक्यू
आर दी स्मॉल चेंज विथ विच वी पे और वेज ॲज सोशल बीइंग्स. हे साधे शब्द आहेत काही छोटे. प्लीज आणि थँक्यू सारखे काही शब्द आहेत, छोटे छोटे शब्द आहेत की जे वी पे और वेज ॲज सोशल बीइंग्स. आपण सोशल बीइंग्स, एक सिव्हिलाइज्ड बीइंग्स, एक सिव्हिलाइज्ड ह्युमन बीइंग्स म्हणून आपण हे वापरणं गरजेचं आहे. दे आर द लिटिल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन्स ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. छोट्या कर्टसीज आहेत त्या, अगदी छोट्या छोट्या आपण दाखवलेल्या सभ्य मग काही भाषा आहेत, परिभाषा आहेत की ज्याच्या भरोशावरती आपली ही जी लाईफ आहे ना, लाईफची जी मशीन ही ऑइल्ड करत असतो आपण, जेणेकरून ही मशीन व्यवस्थित चालू राहील. माहिती आहे ना की जर मशीनला आपण ऑइलिंग केलं तर ही मशीन मस्त स्मूथ रन होते. जर मशीनला आपण ऑइल केलं नाही तर ती आवाज करते, कुरकुरते, खरं म्हणजे ग्रंबल करते, कंप्लेन करते. तसंच आहे, जर तुम्ही प्लीज, थँक्यू, सॉरी, पार्डन प्लीज सारखे शब्द जर यूज केले ना तर आपलं हे जे लाईफ आहे हे मस्त स्मूथ मुव्हिंग होते. जर नाही केलं ना, जर रूडली आपण बिहेव केलं ना तर कुठेतरी कुरकुरणं शक्यच आहे. बिलकुल कळलं नाही वाक्य. They are means the words please, thank you, these words are the little courtesies, छोट्या courtesies आहेत by which we keep the machine of life oiled and running sweetly. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take, instead of on the basis of superior dictating to inferiors. किती बरोबर बोलतायत पा रायटर. म्हणतात दॅट दे पुट ऑर इंटरकोर्स ऑर कम्युनिकेशन ऑर कन्व्हर्सेशन ऑन द बेसिस ऑफ फ्रेंडली कोऑपरेशन, इझी गिव्ह अँड टेक. तुम्ही प्लीज म्हणा ना, तुम्ही थँक्यू म्हणा, है ना, ह्या शब्दांचा वापर करून तुम्ही कर्टसीचा वापर जर केला, तुम्ही गुड मॅनर्सचा जर वापर केला, है ना, तर सगळं मस्त फ्रेंडली कोऑपरेशनवरती सगळं पॉसिबल आहे. अगदी गिव्ह अँड टेक जे आहे, जे आपल्याला हवं आहे आणि जे आपल्याला द्यायचं आहे, ह्या ज्या देण्या घेण्याच्या गोष्टी आहेत, दैनंदिन व्यवहार आहेत, डेली रुटीन्स आहेत, हे किती मस्त इझी व लकी मॅनरनी पूर्ण होऊ शकतात. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. एखादा सुपेरियर माणूस जसा इन्फेरियर माणसाला डिक्टेट करतो, इन्स्ट्रक्ट करतो, है ना, त्याच्यामध्ये कसं बॉसिंगचं फिलिंग आहे. तो जो इन्फेरियर पोझिशनला आहे ना त्याला नाही आवडत ह्या गोष्टी, कुणी बॉसिंग केलेलं, ठीक आहे ना. ह्याच ठिकाणी जर तुम्ही मस्त नम्रपणे बोलत असाल, रिक्वेस्ट करत असाल, नम्रपणे एखादी गोष्ट सांगत असाल, केव्हाही ॲक्सेप्टेबल आहे त्या गोष्टी. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिझेंटमेंट मीन्स अँगर. बरोबर आहे ना. अशा माणसाला खरं म्हणजे व्हल्गर माइंडचा माणूसच म्हटलं पाहिजे आपण ना, व्हिशियस माइंडच म्हटलं पाहिजे त्या माणसाला. जो माणूस जर एखादी गोष्ट सहज सांगणं शक्य आहे, नम्र भाषेमध्ये, मृदू भाषेमध्ये बोलून सांगणं शक्य आहे, एखादी सेवा इतका सहजपणे मागणं शक्य जर असेल, त्या ठिकाणी तो जर या शब्दांशिवाय एखादी रागानं शब्द बोलत असेल किंवा डिक्टेट करत असेल, बॉसिंग करत असेल, तर हे एखादं म्हणजे वल्गर माइंड आहे. याचं चांगलं उदाहरण आहे ना, एखाद्या वेळेला आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण पाहतो की तिथल्या वेटरला बोलवताना हे इकडे हे साफ कर, ही पद्धत आहे का? बस तो वेटर आहे म्हणून त्याला असं बोलावं का? काही गरज नाही. काय 5 रुपयाचं तुम्ही चहा पिता आणि तुम्ही मालक आहे का त्याचे? नाही ना, तो सुद्धा एक ह्युमन बिईंग आहे, त्याच्याशी बोलण्याची पद्धतसुद्धा चांगली आहे. मग अशा ठिकाणी आपण मृदू भाषेमध्ये न बोलता जर अशा वल्गर भाषेमध्ये जर बोलत असू तर इट इज नॉट व्हेरी गुड, दिस इज नॉट व्हेरी फेअर.